इलेक्शनचा राग आहे हा। कारखान्यातनं घुसत गणपतीवर लाथा, गणपतीच्या मूर्त्या तोडल्या, मडकी तोडली आणि ते तुतारीचं काम करत होते ती लोक। तेव्हापासून हा राग आहे, आत्ताच नाही, मला हे 3 महिने झाले असंच त्रास देतो। बीजेपी कार्यकर्ता के घर में घुसकर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पार्टी के लोगों ने की मारपीट, पुलिस ने दर्ज किया केस। नवी मुंबई के शाहबाज गांव में एक बीजेपी कार्यकर्ता के घर पे कुछ लोगों ने घुसकर मारपीट कर दी। पीड़ित पक्ष ने आरोप लगाया है कि विधानसभा चुनाव के समय आरोपियों से कुछ विवाद हुआ था। उस वक्त आरोपियों ने मारने की धमकी दी थी और शनिवार को आरोपी सच में घर में घुसे और बीजेपी कार्यकर्ता कल्पेश ठाकुर के साथ उनके बुजुर्ग पिता, पत्नी और माता के साथ मारपीट कर दी। आरोपियों ने घर में तोड़फोड़ भी की। पीड़ित परिवार गणेश भगवान की मूर्तियां बनाने का काम भी करता है, इसलिए आरोपियों ने उन मूर्तियों को भी खंडित कर दिया, जिसके चलते कई मूर्तियां टूट गई। इलेक्शनचा राग आहे हा। इलेक्शनच्या टायमाला पण माझ्या विरोधात असेच त्यांनी व्हिडिओ वगैरे टाकल्या होत्या। आता त्यानंतर मी आज सकाळी 8:30 वाजता झोपलो होतो बेडरूममध्ये। त्यानंतर अचानक अजय कुंभार, मंदार कोळी, प्रयाग कुंभार, अजून कमलेश असे 5 जण पोरं माझ्या घरात घुसले आणि इथं 4-5 जण उभी होते। त्यांनी जेव्हा घरात घुसताना, हा माझा कारखाना आहे, कारखान्यातनं घुसत गणपतीवर लाथा, गणपतीच्या मूर्त्या तोडल्या, मडकी तोडली, त्यानंतर माझी काचा तोडल्या, त्यानंतर घराचा दरवाजा तोडला, आईवडिलांना मारहाण केली, बायकोला मारहाण केली आणि मग नंतर घरामध्ये आले, बाथरूमच्या खिडक्या वगैरे त्यांनी सगळ्या तोडून दिल्या आणि बायकोला पण कपडे फाडून त्यांनी मारलेला आहे माझ्या। हा इलेक्शनचा राग आहे त्याच्या मनात। तेव्हापासूनच इलेक्शनच्या वेळेला पण माझी अशीच एक व्हिडिओ त्यांनी व्हायरल केलेली, काही नसताना चुकीची व्हिडिओ व्हायरल केली। आताही त्यांनी तेच केलेलं आहे आणि मला अशी धमकी पण दिली का तुला 2 दिवसात आम्ही ठार मारू, तू तर एकटाच आहेस, आम्हाला तर 3 भाऊ आहेत, आमचा एक गेला फरक नाही पडत, पण तुला आम्ही ठार मारूनच जाणार, असे ते जाताना बोलले। आणि आईला पण, वडिलांना, माझ्या इथं जो विनेश म्हात्रे म्हणून पोरगा आहे त्याला पण खूप त्याच्या डोळ्यावर वगैरे मार लागलेला आहे, पोटात त्याच्या फायटी वगैरे आणि लाथाबुक्यांनी त्याला मारलेला आहे। पोलिसांनी चांगलं सहकार्य केलं आणि त्यांच्यावर FIR पण दाखल झालेला आहे, सगळी कलमं पण लावलेली आहेत। पोलिसांनी सांगितलं त्यांना लवकरात लवकर आम्ही अटक करू। तुम्ही कोणत्या पक्षाचे आणि ते कोणत्या पक्षाचे होते? मी BJPचं काम करतो, एक जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चाचा, आणि ते तुतारीचं काम करत होते ती लोक। तेव्हापासून हा राग आहे, आत्ताच नाही, मला हे 3 महिने झाले असंच त्रास देतो। त्याच्यामध्ये पण बघा, ते एक पत्रकारांनी व्हिडिओ बनवली होती, त्याच्यामागे पण तो अजय कुंभार हा त्या व्हिडिओमध्ये त्याची गाडी दिसते, तेव्हा पण त्यांनी असाच केला होता, चुकीची व्हिडिओ व्हायरल केली होती आणि आताही मला धमकी दिली तुझ्या परिवाराला संपून टाकू। माझ्या लहान मुलाला पण त्यांनी ढकलून दिलाच, लहान मुलगा पण, आणि गणपतीच्या मूर्ती तोडल्यात, लाथा मारल्या, हात तोडलेत गणपतीचे, अजून बघा ना मडकी वगैरे सगळी तोडत गेले। यांना देव पण याला दिसत नाही का काय, देवाचे हात तोडता आणि फुल दारू पिऊन, हातात बिअरची बॉटल घेऊन, माझ्या ती बिअर तो पोटात टाकणार होता, बिअर वगैरे घेऊन ते माझ्या घरात घुसले होते। किती वाजता ही भानगड झाली? ही 8:30 वाजता झाली सकाळी आणि लगेच मी पोलिसांना फोन केला, पोलिस 20 मिनिटात लगेच आली इथे। हो, ताईंनी कळवलं आहे, ताई बोलले जे कायद्याने होईल त्यांच्यावर कारवाई होईल, तू काळजी नको करू, पक्ष म्हणून आम्ही तुझ्या पाठीमागे सदैव उभे आहात। हा इलेक्शनचा साहेब राग आहे ना। बघा ना, आता इलेक्शनच्या टायमाला पण माझी त्यांनी अशीच व्हिडिओ त्यांनी व्हायरल केली होती आणि आताही त्यांनी तेच केलं, तो मारता पण बोलत होता।